सो आता मी पोचलोय तांगलांगला पास. हेच पाकिस्तानमध्ये जे पाणी जाते ना, हेच इंडस रिव्हर आहे. खतरनाक वाली फिलिंग येते या रोडला. पूर्ण आपल्या आर्मीचे जवान आहेत, त्यांच्यामधनं आपण जातोय. गुड मॉर्निंग मंडळी. पांगमध्ये झाली आमची मॉर्निंग. रात्रीचा खतरनाक नेहमीप्रमाणे, पण इथे जास्त थंडी होती. तुम्हाला मी बॉटल दाखवतो, पाण्याच्या बॉटल्स आमच्या बाईक्सवर राहिलेल्या. सो ते पाणी पूर्ण असं, हे बॉटल आहेत ना, या बाईकवर राहिलेला अख्खा आतमध्ये बर्फ झाला आहे. म्हणजे विचार करा काय थंडी असेल रात्री. आम्ही तर भाई फुल असे कुडकुडत झोपलो. झालंय पांगमध्ये मॉर्निंग. आता निघूया लेसाठी. इथे ब्रेकफास्ट वगैरे नाही केलं, जस्ट चाय पिली. मग आता निघू, कारण आता जे काय करणार ते लेमध्ये रूम घेऊन तिथेच सर्व. बाकी थंडी तर मजबूत आहे. थोडं ऊन निघालंय बाहेर म्हणून थोडं बरं वाटतं, नाही तर आतमध्ये तर फुल गारठा. चलो पांगवरनं आता लेसाठी निघतोय. आता ले असेल 200 अराउंड किलोमीटर ले असेल. सो आता तेवढी पळवायची आहे गाडी. होपफुली रोड आता पुढे नीट भेटला पाहिजे, कारण पांगच्या अगोदर जाम बेकार रोड भेटलेला. मधला पॅच म्हणजे आम्ही 2 चेकपोस्ट जिथे क्रॉस केले त्याच्यानंतर फुल घाण रोड होता. आता पुढे तरी नीट असा जरी असेल ना तरी काय वाटत नाही, बट ते रोडवर डेब्रिज किंवा खड्डे भेटे मग डोक्याची फुल वाट लागून जाते. आणि काल नाईटला तशा रोडवरती ड्राईव्ह करताना हालत झाली, कारण प्रॉपर रोड विजिबिलिटी खूप कमी होऊन जाते आणि रोड नीट दिसत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर वे पण नाही आपल्याला भेटत. दिवसा जरी असलं ना तसं तरी काय वाटत नाही. रात्रीच्या वेळी खूप हालत होते. बट आता पुढचा रोड त्यांना विचारलेलं, ज्यांच्याकडे थांबलेले ते बोललेले की रोड चांगला आहे. आता पुढचा रोड चांगला असला पाहिजे लेपर्यंत तरी. बघूया आता कसा असेल रोड. मजा तर करत जायचीच आहे. थंडी आहे, थंडगार वारा वाजते. फुल असा बॉडीला असा इतके आता रायडिंग गेअर्स आहे, आतमध्ये थर्मल आहे, टी शर्ट आहे, तरी पण थंडी तर वाजतेच आहे. बापरे, ह्यांनी तर बाहेरच स्टे घेतलेला. ह्यांची काय हालत झाली असेल, कसे राहिले असतील हे लोक. भाई लोकांची काय भलतीच डेअरिंग असते. हळूहळू आता स्पीड वाढत जाणार. आपली पब्लिक तर भाई रप्पाट निघत जाणार. या चलो पांग टू ले, राईड ऑन बेबी. काल जेव्हा सिसूवरनं निघालेलो तेव्हा मी जेली सीट काढून ठेवलेली ॲक्च्युली, कारण 2-3 वॉटर क्रॉसिंग होत्या असं सांगितलेलं. बोललो रिस्क नको, कारण जेली सीटने थोडी हाईट वाढते. बट त्या वॉटर क्रॉसिंग होत्या ठीकठाक होत्या, एवढा पण डिफिकल्ट नव्हता. बट त्या नादामध्ये माझी जी बम्पची लागली आहे ना भाई, पूर्ण राईडमध्ये असं वाटलं की नाही जेली सेट ठेवायला पाहिजे होती. म्हणून आज पहिले गाडी कोल्ड स्टार्ट केली तेव्हा जेली सेट लावून ठेवली, कारण पुढचा मग रूट थोडा कम्फर्टेबली जाईल. कारण हार्ड सीट आहे थोडी बाईकची आपल्या. जेली सीट नसेल ना तर थोडी हालत होते खराब. आता थोडं कम्फर्टेबल वाटतं आहे, बरं वाटतं आहे. हे वाला रूट कम्पॅरेटिव्हली मला जास्त आवडला. मस्त वाटतंय. ओ तेरी भाई, काय बंप होता, खतरनाक. रील काढायला लावल्या वाटते. पब्लिक शूटिंग चालले. रील व्हिडिओ. फुल भाईचारावाली फिलिंग असते इकडे. समोरून जेव्हा दुसरा ग्रुप जातो ना रायडर्सचा, तर एकमेकांना जे थम्सअप करतात, चेअरअप करतात ना, ते बघून ते ॲक्च्युली ते फील करताना खूप भारी मस्त वाटते. अनोळखी पर्सन बट एकमेकांना येता जाता जे चीअरअप असते, जे थम्सअप असतो बायकर्स म्हणून, तो एक सईवालं फिलिंग असते. एक ब्रदरहूडवाली फिलिंग असते ती. बायकर्स लोक मन्स या सुपर्ब आहेत. आणि तसंच ते जपलं पण पाहिजे. तुम्ही ग्रुपनी जेव्हा राईडसाठी निघतात तेव्हा फक्त स्वतःचाच विचार न करता पूर्ण तुम्ही ग्रुपचा विचार केला पाहिजे.
आणि ही आम्ही जेव्हा चंद्रतालवरनं निघालेलो आणि त्यावेळी मनालीला येईपर्यंत जो रोड होता तो एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोड होता, त्यात वॉटर क्रॉसिंग होती. जर सेल्फिश होऊन प्रत्येकाने जर विचार केला नसता तर कोणच मनालीपर्यंत पोहोचू शकला नसता. त्यावेळी कोणाची बाईक अडकली का सगळेजण उतरून यायचे. हा विचार नाही करायचे की पाण्यामध्ये थंड पाणी आहे की काय, बिंदास त्या आपल्या दुसऱ्या फ्रेंडची बाईक निघाली पाहिजे हा विचार असायचा. पण एक गोष्ट आम्ही बघितली की एक ग्रुप येत होता, तर त्याच्यामधला एक जण पडला. त्याला आम्ही सांगितलं, भाई स्लो ये इथे ब्लॅक आईज आहे, पडेल तू. बट काही असतात 150 ज्यांना असं वाटते की आम्ही प्रो आहेत, आम्ही कुठूनही बाईक काढू शकतो. तर तसाच एक 150 आला, रप आला आणि त्याची स्लिप झाली बाईक. सो त्याच्या हेल्पला त्याच्या ग्रुपमधलं एकही बंदा नाही आला पुढे. आम्ही त्यांच्या अख्ख्या ग्रुपला तिकडून बाहेर काढलं. हे बघून असं वाटलं की कसला ग्रुप तुमचा, जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या मदतीसाठी नाही येऊ शकत, मग तुम्ही कशाला ग्रुपमध्ये राईड करतात. सोलो राईड करा मग, एवढं आहे तुम्हाला तर. सो जेव्हा पण तुम्ही ग्रुप राईड करतात ना, तर हा विचार तुमच्या डोक्यात नाही आला पाहिजे की त्याची बाईक फसली आहे तर मी का जाऊ. नो ब्रो, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सच्या हेल्पसाठी जावंच लागेल. कारण जर तुम्ही पडाल तर मग तुमच्यासाठी जर दुसरा फ्रेंड नाही आला तर तुम्ही तुमची बाईक नाही काढू शकत. सो ऑलवेज एकमेकांची मदत करा राईडवर, तरच तुमची राईड पूर्ण कंप्लीट होऊ शकेल. लेहसाठी पुढे तांगलांगला पास नेक्स्ट आहे. तांगलांगला भाई एवढी काय चढण नाही आहे, पण तरी पण गाडी पिकअपच घेत नाही आहे. 5व्या गिअरवर मी आहे, 6वा गिअर टाकला तर गाडी डायरेक्ट बुक करेल. असं वाटते ऑपोजिट डायरेक्शननी काहीतरी उलटा फोर्स येतो आहे. हाईट एवढी आहे ना, गाडीला पॉवरच नाही भेटत आहे. फुल थ्रोटल दिलंय मी, तरी पण पळायचं नावच नाही घेत आहे गाडी रे. ते गारटलेत. हा मजबूत थंडी आहे. एवढं ऊन पडलंय पण त्या उन्हाचा काहीच फरक नाही पडत आहे. आणि आपण पोचलोय फायनली. फुल कुडकुडत आपल्या समोर आहे चामलांगला पास. हो, आपल्या समोर आहे हा इतक्या हाईटवरचा चांगलांगला टॉप. हो, आता जरा फोटो काढू इकडे. मजबूत थंडी आहे, मजबूत. सो आता मी पोचलोय तांगलांगला पास, जो आहे 17,482 फीटवर, आणि हा आहे 12th हायेस्ट पास ऑफ द वर्ल्ड. भाई इतक्या हाईटवर आहोत आम्ही. भारीवाली फिलिंग. हा आहे तांगलांगला पास. आता मागे एक जण भेटलेला, तर त्यांनी सांगितलं की इथे पुढे 1-2 किलोमीटरचा पूर्ण पॅच ब्लॅक आईज आहे. सो हा पॅच थोडा केअरफुली काढायला लागेल, कारण जर गाडी स्लिप झाली तर वांदे होतील पूर्ण. आता ट्रकचे टायर ज्या रूटवरनं गेले तिथूनच काढायला लागणार गाडी, कारण ट्रकच्या टायरमुळे थोडं आईस पूर्ण निघून गेला असेल. सो आपली बाईक प्रॉपरली राहील तिकडून. तिथून पहिल्या गिअरवरनात गाडी काढायच्यात. पहिल्या गिअरवरनात फर्स्ट गिअर, बस
सावकाश सावकाश, एकदम स्लोली स्लोली जायचं आहे, एकदम आरामात आरामात जायचं आहे. या मधल्या रूटमधनं गेले तरी पण काय प्रॉब्लेम नाही रे शैल्या. हां, हे ट्रकचा जो रस्ता गेला आहे ना त्याच्यातून काढ, पाणी आहे. हां हां, नाही नाही नाही, अरे हा ट्रक गेला आहे, आरामात निघते गाडी. अरे नाही नाही, तुला साईडला पाय टेकवायला पण जागा भेटते. मधून काढ, मधून काढ विशाल, मधून काढ गाडी. इथे पुढे टाक आणि मधून काढ. ब्रेक दाबून फोरआर्म अख्खा जाम झालाय. हात दुखायला लागला. ह्याच्या पुढे तर रस्ता नीट आहे. हा एवढाच एक पॅच होता, तो खराब पॅच होता. परत एक पॅच सुरू झालाय. अख्खं बर्फाने इकडे रोडला माखून टाकले. बर्फ हे मेल्ट होतोय, तो पूर्ण चिखल आणि त्यात रोडमध्ये पण अर्धा आईस पूर्ण जमा झालाय. आपल्याला ट्रक जिकडून गेल्यात, ट्रकचे टायर जिकडून गेल्यात ना त्याच्यावरनंच गाडी काढायलाच आहे. कारण कसं आहे की ट्रक जे गेलेत ना त्यात खालचा रोड त्यांनी पूर्ण मेल्ट करून टाकला आहे. सो आपल्याला एक चांगला वे भेटतो आहे जाण्यासाठी. जर वरतून आईसवरनं गेली गाडी तर कन्फर्म स्लीप होणार. स्लोली फर्स्ट गिअरवरनं गाडी काढतोय, आरामात सावकाश, एकदम कुठची घाई न करता. फुल व्हाईट बर्फ नुसतं चमकतोय उन्हामुळे. हो, आता पुढचा रोड तर नीटच वाटतोय, पुढे काय एवढं काय प्रॉब्लेम नाही दिसत आहे. हा जो पॅच होता पूर्ण ग्लेशियर मेल्ट होत होता आणि रोडवरती पण आई जमा झालेली. पुढे तर क्लिअरच आहे सगळं. आता आरामात जाऊ. तर आजच्या डेचा पहिला ब्रेक घेतला इकडे. तर बघू, हे लोक नाही आले अजून मागेत. थोडा खाऊ, चहा वगैरे पिऊ आणि मग पुढे जाऊ लेहसाठी. लेह अजून अराऊंड 90 किलोमीटर आहे केस. अजून 2 तास तरी पकडून चालायचे लेहला पोहोचेपर्यंत. आता लेहला रूम तर घेतलं आहे, बुक केलं आहे. आता तिकडे जाऊ, पटपट सामान ठेवू, फ्रेश होऊ आणि परत निघूया. नाश्ता पण झाला आहे, लोक एकदम शांत झालं आहे. ससोमा विलेज, इंडियातलं अजून एक दुर्मिळ माहीत नसलेलं ससोमा विलेजमध्ये आपण एंटर केलं आहे आणि बाहेर पण निघूया. इथल्या लोकांना विचारलं ना मुंबईला वगैरे कधी आलात का राहायलात, तर ह्यांना नाही आहे तिथे आवडत. ह्यांना गरम होतं त्या साईडला, आपल्या साईडला थंडीत राहतात ना एवढं. तर आपलं महाराष्ट्रातलं मुंबई साईडचं क्लायमेट त्यांना नाही होत सूट, जसं आपल्याला इथला क्लायमेट नाही सुटत. आपण तर इकडे फुल गांगरून जाऊ थंडीने. ले 74 किलोमीटर राहिले अजून बाकी. आणि आता समोरून एक बायकर्स लोकांचा ग्रुप आहे, फुल गँग बँग. लांबचा लांब ग्रुप होता. वो यो कसला रंगाने भरलेला माउंटन आहे ना समोरचा. हो हो, अशी आणि एक वेगळा स्ट्रक्चर आहे माउंटनचा.
एक सुंदर असा कॅनव्हास नेचरने पेंट केला इकडे, असं वाटते ते बघायला, मस्त वाटतं. चेक उपशी चेकपोस्ट, उपशी चेकपोस्ट. ते तिकडे सगळ्यांच्या गाड्याचे नंबर लिहितील, नाव लिहितील. मनमर्जी कारभार आहे का ना? हां, मनमर्जी कारभार आहे. पावती बिवती काय नाही, जेवढ्या गाड्या जातील त्यांचे पैसे. नो पावती नो बिवती काय नाही, फक्त 50 रुपये घेतले पर बाईक. इथल्या गावाची असेल ही मनमर्जी कारभार यांचा. उपशी, उपशीने घेतले कुपशी, उपशीने घेतला कुपशी. वेलकम टू द लँड ऑफ वॉरियर्स. अच्छा, हे इंडस रिव्हर आहे आपलं. ओके, इंडस रिव्हर आहे ना हे. हेच पाकिस्तानमध्ये जे पाणी जाते ना, हेच इंडस रिव्हर आहे. ह्याच्यात तुम्ही सुसू केली ना तर पाकिस्तानला जायची, पण आता आपण थांबवून ठेवलं आहे, मध्ये मध्ये सोडतो. तर हे जे रिव्हर आहे ते आपलं इंडस रिव्हर आहे. 49 किलोमीटर राहिले आता आपलं लेह उपशी गाव. आता हे समोर सर्कल आहे, ह्या सर्कलमध्ये प्रॉपर रूट दाखवलेत. कारगिल, लेह, इसकी कुरकारू या साईडला आहे. तर आपल्याला लेहला जायचं आहे. तर लेह 47 आहे, कारू 13 आहे, पँगॉंग 203 पँगॉंग आहे. आणि वर समोर तिकडे आपले भोलेनाथचा त्रिशूल लावलाय, जय महाकाल. आणि अजून एक लेफ्ट हँड साईडला आर्मीवाल्यांचा कॅम्प आहे इकडे. इथे आपल्याला भरपूर आता आर्मीचे आपले जवान, आर्मीचे सोल्जर्स बघायला भेटतील या रोडला. ड्रोन इथे अलाउ नाही आहे, कारण नो फ्लाइंग झोन आहे हा. पण आर्मीवालेच आहेत सर्व. भाई फुल कडक वाली फिलिंग आहे इकडे. भारी 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 वाला रोड भेटलाय हा. भारी वाला पॅच, पूर्ण खतरनाक वाली फिलिंग येते या रोडला. पूर्ण आपल्या आर्मीचे जवान आहेत, त्यांच्यामधनं आपण जातोय. काय रोड आहे ना. हा हा हा, मस्त वाटतं भेंडी. मस्त ना भाई. पहिल्यांदा जेट बघितला आकाशात. कसला धनधनाधन आवाज येतो त्यांचा. यांची ट्रेनिंग चाललेली असते ना बाकीच्या टाइममध्ये. मगाचपासून किती वेळा आवाज येतोय तो. नुसते उडवतायत जेट. आता आपण एंटर करतायत. वेलकम टू लेह लडाख.
यो वसई ते लेहवाला आपला आजचा प्रवास इकडे आलेला आहे. एका कोपऱ्यातनं निघालेले आपण महाराष्ट्राच्या, आता लेहला येऊन पोहोचलोय. हा इथला लेहचा किंग जो होता महाराजा सिंगे नांग्याल याचा स्टॅच्यू बघा मोठा. थोड निघून अम्मा पद्मा. सो लेहमध्ये अम्मा पद्मा होमस्टे मध्ये आम्ही घेतलं रूम. ते सगळं सामान ट्रान्सफर, फ्रेश वगैरे व्हायचं आणि निघायचं. चायला भारी वाटते रे बघून तरी. आपलं कुठं आहे? फर्स्ट फ्लोअरला. ॲक्च्युली इथे आमचे काही मित्र लडाख राईडला आलेले ना, तर त्यांनी इथेच घेतलेले. सो परत आम्ही मग त्यांच्याकडेच कॉन्टॅक्ट करून इथले 2 रूम्स घेतलेत. बघून तरी चांगलं वाटतं आहे. आता हे इथले ही एक रूम आहे आणि ही इथली रूम आहे. चांगलं आहे. सो या 2 रूम आम्ही घेतल्या आहेत. आता फ्रेश होणार आणि निघणार मेन डेस्टिनेशनला, आपलं ते इथलं लडाखमधलं आहे जे. हा असा बाहेरचा व्ह्यू आहे, भारी आहे. सो भेटूया आपण पुढच्या भागात. स्टे ट्यून.